मित्रांनो, संतांनी सदैव समाजाला मार्गदर्शन करण्याचे कार्य केले आहे. तुकाराम महाराजांनी हे कार्य त्यांच्या अभंगाद्वारे केले आहे. त्यांचे अभंग हे त्या काळी जितके प्रभावी होते ते आजही तितकेच प्रभावी आहे. आणि म्हणूनच गरज आहे तर त्यांना समजून घेण्याची, त्याचा उपयोग करून घेण्याची. आणि म्हणूनच मी एक प्रयत्न करू इच्छिते. यात मी तुकाराम महाराजांचे अभंग साध्या सरळ भाषेत समजू इच्छिते. तुकाराम महाराजांचे अभंग मराठीत असल्यामुळे ही व्हिडिओ सिरीज मी मराठीतच सुरू करत आहे. आपल्याला माझे हे प्रयत्न कसे वाटतात मला नक्की कळवा. तर सुरू करूया आजच्या पहिल्या अभंगाला. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी, देह देवाच्या कारणी, सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ, तुका मने जाती ताप दर्शने विश्रांती. या अभंगाचा अर्थ असा आहे की बीज जर छान असेल तर त्याला लागणारी फळेही छान असतात, रसाळ असतात. त्याचप्रमाणे एखादा मनुष्य जर छान असेल, तो अमृताप्रमाणे गोड बोलत असेल, तो भगवंत भक्त असेल, मनाने तो निर्मळ असेल, गंगाजळा इतका पवित्र असेल, तर अशा लोकांच्या केवळ दर्शनानेच आपले त्रास नाहीसे होऊ शकतात. आपल्या मनाला शांतता लाभते, आपल्याला धीर लाभतो. आणि म्हणूनच आपण सदैव अशा सज्जन लोकांच्या सोबत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपण स्वतःही असे बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून खऱ्या अर्थाने आपलं आयुष्य आनंदी होऊ शकेल, अर्थपूर्ण होऊ शकेल. नमस्कार.